राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळं फासू, ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांचा इशारा. सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही, दराडे आक्रमक. आम्ही धमक्यांना भीक घालत नाही, धमक्यांना उत्तर देण्यासाठी आमचे कार्यकर्ते पुरेसे. नाशिकच्या ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधींना दिलेल्या इशाऱ्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. मुंबई, ठाणे आणि पुणे शहरामध्ये स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करा. अमित शहांनी दिले पालिका निवडणुकीबाबत संकेत. सूत्रांची माहिती. शहांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा. प्रशासन आणि सरकारी पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा. असा पाठपुरावा करा की दादा तक्रार घेऊन माझ्याकडे आले पाहिजेत. अजित पवारांच्या विरोधामध्ये तक्रार करणाऱ्या आमदारांना शहांचा कानमंत्र. मुंबईमध्ये पाणी साचल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी, शेलारांचा उल्लेख. हा बाताशीश शेलार असा करत बॅनरमधनं टीका. महाविकास आघाडीच्या काळातील बीएमसीच्या पावसाळी प्रकल्पांची श्वेतपत्रिका आणा. आशिष शेलार यांची नगर विकास विभागाकडे मागणी. पूर प्रतिबंधक प्रकल्प अपूर्णावस्थेमध्ये असल्याचा शेलारांचा दावा. वैष्णवीची आत्महत्या नाही तर कट रचून हत्या केली. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा हगवणे कुटुंबावर आरोप. निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी पथकं वाढवली. आता 6 पथकांकडून निलेश चव्हाणचा शोध घेतला जाणार. याआधी 3 पथकांकडून निलेश चव्हाणचा शोध घेतला जात होता. राहुल जाधव आणि अमोल जाधव यांना कोर्टाकडून जामीन मंजूर. राजेंद्र हगवणे याला आश्रय दिल्याच्या आरोपाखाली होते अटकेत. पुणे न्यायालयाकडून राहुल जाधव आणि अमोल जाधव यांना जामीन मंजूर. माजलगावचे माजी आमदार आरटी देशमुख अनंतात विलीन. अंत्यविधीला पंचक्रोशीमधल्या नागरिकांची गर्दी. आरटी देशमुख यांचं सोमवारी अपघाती निधन झालं होतं. मी 1.5 वर्षांपासून लढते, पण माझ्या पाठीशी कोणीही नाही. खोटं बोलून माझं लग्न लावून देण्यात आलं. सासरच्यांकडनं माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू. भाजप आमदार परिणय फुकेंची भावजय प्रिया फुकेंचे गंभीर आरोप. 2024 मध्ये महिला आयोगामध्ये तक्रार केलेली होती. महिला आयोगाने तक्रारीवरून काही कारवाई केली नाही. 2 लहान मुलं असतानाही मला दिवसभर महिला आयोगात बसवून ठेवतात. प्रिया फुकेंचे महिला आयोगावर आरोप. चाकणकरांचा फोन बंद असतो, तक्रार कोणाकडे करायची? मनसेकडनं पत्राद्वारे राज्य महिला आयोगाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. महिला आयोगाचा टोल फ्री क्रमांक सुरू करण्याची मागणी. संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरमधील पंचतारांकित हॉटेल विकत घेणार. संभाजीनगर शहरातील विट्स हॉटेलची खरेदी प्रक्रिया सुरू. लिलाव प्रक्रियेमधून मुलाच्या नावाने 67 कोटी रुपयांमध्ये विट्स हॉटेल खरेदी करत असल्याची माहिती. पुण्याच्या रेल्वे विभागीय कार्यालयासमोर ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. मध्य रेल्वेनं दिलेल्या 100 कोटींच्या निधीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप. नाशिक जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. माजी आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या निर्मला गावित यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश सोहळा. अतिवृष्टीमुळे त्रासलेल्या जनतेला खासदार नारायण राणे सिंधुदुर्गमध्ये येण्याची प्रतीक्षा. वैभव नाईकांचा नारायण राणेंना टोला, तर पालकमंत्री नितेश राणेंना अधिकारी जुमानत नाहीत. नाईकांची टीका. ठाण्यामध्ये एसटी महामंडळामध्ये सामील झालेल्या नवीन बसेसचा लूक समोर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून बसची पाहणी. मनसे नेते अविनाश जाधवांकडून ठाणे स्थानकामध्ये पाहणी. स्थानकामध्ये अनेक ठिकाणी छप्पर गायब. ऐन पावसाळ्यामध्ये रेल्वे परिसराची दयनीय अवस्था. अविनाश जाधवांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. गेवराईच्या गडी पुलावरील अपघातस्थळी अनेक अपघात झाल्याची माहिती. 199 जणांकडून यापूर्वीच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे तक्रार. गडी पुलावर अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाल्याचा आरोप. धुळे सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघाताचा अहवाल आरटीओकडनं सादर. टेम्पोचा वेग ताशी 100 किलोमीटर असल्याचा खुलासा. चालकाला टेम्पो नियंत्रणामध्ये ठेवता आला नाही. अहवालामध्ये नमूद. अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. कोकणवासियांना खड्डेमुक्त मुंबई गोवा महामार्गाची प्रतीक्षा. मात्र रखडलेल्या रस्त्यावर सध्या मुलांचा क्रिकेटचा डाव. जिथे वेगवान वाहनं धावायला हवीत तिथे मुलांनी भरवला क्रिकेटचा सामना. सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांमध्ये मात्र संतापाची लाट. बीड शहरामधील नाल्यामध्ये कचऱ्याचे ढीग. मान्सूनपूर्व स्वच्छता नाहीच. शहरामध्ये घाणीचं साम्राज्य. पालिका अधिकाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम सुरू असल्याचं म्हणणं, मात्र प्रत्यक्षात काम नाही. नाशिकच्या इगतपुरीमध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना दिलासा.
बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये जोरदार पाऊस, पुराच्या पाण्यामध्ये शेतकरी वाहून जाताना व्हिडिओ व्हायरल। काजळवाडीजवळ नदीचं पाणी अचानक वाढलं। गडचिरोलीमधील कर्जली भागातील लोकांचा आजही रस्त्याच्या अभावी नदीच्या पाण्यामधून होडीनं प्रवास। स्वातंत्र्य मिळाल्याच्या एवढ्या वर्षानंतर सुद्धा स्थानिकांचा जीव घेणा प्रवास। नाशिकच्या येवला तालुक्यामधील देशमानेमध्ये विहिरीचा कठडा खचल्यामुळे शेजारी साठवलेल्या कांदे विहिरीत केल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। यवतमाळच्या वणीमध्ये पुराच्या पाण्यातून गाडी नेणं जीवावर बेतलं। विदर्भात नदीच्या पाण्यामध्ये मालवाहू वाहनं वाहून गेल्याची घटनेत एका जणाचा मृत्यू तर एकाला वाचवण्यात यश। पावसाने धाराशिवमध्ये कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। नाशिकच्या निफाडमध्ये सततच्या पावसामुळे शेतातील कांदा भिजलेला कांदा व्यापारी खरेदी करत नसल्यामुळे कांदा मेंढ्यांपुढे टाकण्याची वेळ, शेतकरी संकटात। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील ढोकरीमध्ये पावसानं केळी बागेचं नुकसान केलं। महादेव बंडगर यांची 4 एकर केळीची बाग उद्ध्वस्त, पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्यामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे धोपटेश्वर गावामध्ये शेतकऱ्याची विहीर ढासळली, शेतकऱ्याचं मोठं नुकसान भरपाई देण्याची मागणी। लातूर शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं। घरात पाणी शिरल्यामुळे स्थानिकांना रात्र जागून काढावी लागली। अमरावती, अकोला, वाशिमसह बुलढाण्यामध्ये मुसळधार पाऊस। मे महिन्यातच पूर्णा नदीला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये मे महिन्यातील 15 दिवसांमध्ये 573% पाऊस बरसला। मुसळधार पावसामुळे 16 हेक्टरवरील पिकअप आणि फळबागांचं नुकसान। नाशिकच्या लासलगावला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं झोडपलं। लासलगाव बाजार समिती परिसरामध्ये 51 मिलीमीटर पावसाची नोंद। मध्ये मुसळधार पावसाचा कहर। पद्मावती देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यासह सभा मंडपामध्ये पावसाचं पाणी। मंदिराच्या आतील संपूर्ण भाग पाण्यामध्ये बुडाला। कोल्हापुरातील राधानगरी धरण मे महिन्यातच 50% भरलं। 8 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीमध्ये वाढ। राधानगरी धरण क्षेत्रात सध्या ढगाळ वातावरण। पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटामध्ये कंटेनरला आग। डोझर मशीन घेऊन जाणाऱ्या कंटेनरला घाटामध्ये आग लागली। पर्यायी वाहतूक भुईबावडा घाटातून वळवली। विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, अकोला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख यांचं शेतकऱ्यांना आवाहन। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये पणदूरमध्ये वीज वितरण कंपनीचा संरक्षक भिंत कोसळली। घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। लातूरच्या रेणापूर ते आष्टामोड या पर्यायी पुलावर पाणी। रस्ता वाहतुकीसाठी बंद। 12 तास उलटून सुद्धा रस्त्यावरची वाहतूक मात्र ठप्पच। सांगलीच्या शिराळ्यामध्ये मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेला, त्यामुळे रुग्णांचे हाल। रुग्णाला स्ट्रेचरवरून नेत खडतर मार्गामधून पायपीट। अर्धा किलोमीटर पायपीट केल्यानंतर रुग्णाला रुग्णवाहिकेपर्यंत आणण्यात आलं। साताराच्या खटावमधील नेर तलाव पूर्ण क्षमतेनं भरला। तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहायला सुरुवात। माण आणि खटाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नेर तलाव ओव्हरफ्लो। अनेक